नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 6 ऑगस्ट 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये जे कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण बांगलादेशामध्ये सध्या जी काही अराजकता निर्माण झाली आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर प्रधानमंत्री मुद्रा योजना, सेंद्रिय शेती पद्धती, भारत नृत्य कला, US फेडरल रिझर्व्ह, किनारपट्टी वनस्पती, शून्य आधारित बजेटिंग आणि युनियन बजेट 2024-25 संदर्भात ज्या काही न्यूज आहे त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जो काही आजचा आपला पहिला प्रश्न आहे ती बांगलादेशामध्ये सध्या जी काही अराजकता निर्माण झाली आहे त्या संदर्भात आहे। सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। बांगलादेशात अराजक अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी सध्या आरक्षणावरील बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसक आंदोलन सुरू आहे। याचाच परिणाम म्हणजे त्या ठिकाणच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देशाबाहेर पलायन केले असून या ठिकाणी आता हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी जे काही लष्कर आहे लष्करने पूर्णच्या पूर्ण प्रशासनावर ताबा घेतलेला आहे। एकूण असा या न्यूजचा या ठिकाणी संदर्भ आहे। सरळ या ठिकाणी बांगलादेशला धरून जे काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। बांगलादेशला स्वातंत्र्य कधी मिळाले अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित असेल 1947 साली भारताला स्वातंत्र्य भेटलं तेव्हा बांगलादेश आणि आजचा जो काही पाकिस्तान आहे ते भारताचेच भाग होतात। परंतु 1947 ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच वर्षी त्याच वेळी पाकिस्तान हा एक नवा देश आपल्या भारत देशापासून निर्माण झाला। पूर्वी बांगलादेश जो आहे तो पाकिस्तानचा पार्ट होता। सध्या जो पाकिस्तान आहे त्याला वेस्ट पाकिस्तान म्हटलं जायचं किंवा पश्चिम पाकिस्तान म्हटलं जायचं आणि जो सध्याचा बांगलादेश आहे त्याला ईस्ट पाकिस्तान म्हणजे पूर्व पाकिस्तान या नावाने ओळखलं गेलं। परंतु या ठिकाणी या दोन प्रांतांमध्ये काही विविध कारणामुळे या ठिकाणी वाद निर्माण होत गेले आणि याचाच परिणाम म्हणजे 1971 साली पाकिस्तान पासून बांगलादेश हा देश या ठिकाणी आझाद झाला आणि या ठिकाणी भारत सरकारने बांगलादेशला त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये महत्त्वपूर्ण रोल अदा केला होता, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 2। बांगलादेशात राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी शेख मुजीबुर रहमान यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की आपल्या देशाचे राष्ट्रपिता म्हणून आपण कोणाला ओळखतो। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री मुद्रा योजनेसंदर्भात आहे। सर्वप्रथम यावर आधारित जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। मुद्रातील बुडीत कर्जात घट अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 14 वरती तुम्हाला दिसून जाईल। मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या ज्या काही सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतील आणि त्याचबरोबर काही क्षेत्रातील बँका आहे त्यामध्ये NPAचं जे काही प्रमाण आहे ते वाढलं होतं। NPA स्टँड फॉर नॉन परफॉर्मिंग ॲसेट, म्हणजे जे काही कर्ज सध्या बुडीत निघत आहे त्या प्रमाणामध्ये जर वाढ झाली आणि जे काही कर्ज बँकाने दिले आहे ते जर कर्ज परत भेटत नसेल तर अशा प्रकारचा जो काही अमाऊंट आहे, पैसा आहे, तो NPAच्या अंतर्गत गणला जातो, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। मग याचमुळे जी काही मुद्रा योजना पंतप्रधानांनी केंद्र सरकारने सुरू केली होती या योजनेमध्येही NPAचे म्हणजे जे काही बुडीत कर्ज आहे त्या बुडीत कर्जाचं प्रमाण वाढलं होतं, परंतु त्यामध्ये आता घट झाली आहे अशा प्रकारचं प्रतिपादन या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून करण्यात आलं आहे आणि एकूण त्या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी प्रधानमंत्री मुद्रा योजनेवर आधारित जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रधानमंत्री मुद्रा योजना कधी सुरू करण्यात आली? तर मित्रांनो, या ठिकाणी 2015 साली प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू करण्यात आली। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय बी। प्रश्न क्रमांक 4। प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत सूक्ष्म युनिट्सचे पुनर्वित्त देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही पुनर्वित्त असतं ही पुनर्वित्त कन्सेप्ट सर्वप्रथम तुम्हाला समजून घ्यायची आहे। फॉर एक्झाम्पल SBI बँक आहे। SBI बँक काय करते, या ठिकाणी शेतकऱ्यांना व्याजाने कर्ज देते। मग या ठिकाणी जे SBI आहे SBIला नाबार्ड कडून कर्ज भेटतं, म्हणजे या ठिकाणी नाबार्ड सरळ थेट शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा न करता
ती SBI ला देते आणि पुढे SBI शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते। या ठिकाणी नाबार्ड कडून जो काही पैसा SBI ला येतो त्याला या ठिकाणी आपण पुनर्वित्तीकरण असे म्हणतो। मग या ठिकाणी जे काही कर्ज मुद्रा योजनेच्या अंतर्गत दिलं जातं त्याचं पुनर्वित्तीकरण कोणती संस्था करते, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्सिंग एजन्सी ही स्पेशल एजन्सी या ठिकाणी मुद्रा योजनेसाठी वित्त पुरवठा करण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे, जिला की इन शॉर्ट मध्ये आपण या ठिकाणी मुद्रा असे म्हणतो। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी सेंद्रिय शेतीची जी काही पद्धती आहे त्या पद्धती संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणती पद्धती सेंद्रिय शेतीमध्ये आढळण्याची शक्यता जास्त आहे परंतु नैसर्गिक शेतीमध्ये नाही। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सेंद्रिय शेती आणि जी काही नैसर्गिक शेती आहे यामध्ये फरक या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो या ठिकाणी सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे ते या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम चर्चा करूया सेंद्रिय शेतीची। सेंद्रिय शेतीमध्ये जे काही रसायन असतात, जे काही फर्टिलायझर्स असतात, त्या कसल्याही प्रकारच्या रसायनाचा फर्टिलायझरचा या ठिकाणी आपण वापर करत नाही। म्हणजे या ठिकाणी जे काही खते असतील, जी काही बी बियाणं असतील किंवा जे काही कीटकनाशक आहेत ही नैसर्गिकरित्या उपलब्ध असतील त्यांचा या ठिकाणी आपण वापर करतो। म्हणजेच बाहेरून काही घटकांचा या ठिकाणी आपण शेतीमध्ये किंवा शेतीची जी काही जमीन आहे त्यामध्ये समावेश करतो, याला या ठिकाणी आपण सेंद्रिय शेती असे म्हणतो। नैसर्गिक शेतीमध्ये मित्रांनो कसल्याही प्रकारच्या इतर घटकांचा या ठिकाणी अवलंब केला जात नाही। म्हणजे या ठिकाणी जे काही शेणखत आहे याचाही या ठिकाणी समावेश नसतो। म्हणजे शेतामध्ये जे पीक आहे त्या पिकावरच या ठिकाणी कंपोस्ट खत तयार केलं जातं आणि तेच त्या ठिकाणी जमिनीमध्ये रिजवलं जातं किंवा त्या ठिकाणी त्याचं कंपोस्टिंग केलं जातं। अशा प्रकारची काही शेती आहे त्याला या ठिकाणी आपण नैसर्गिक शेती असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 5 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए, कंपोस्ट खतचा वापर हा प्रामुख्याने सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो परंतु नैसर्गिक शेतीमध्ये कंपोस्ट खतचा वापर होत नाही। कंपोस्ट खत म्हणजे काय, जे काही आपलं शेणखत असेल जनावरांपासूनची जी काही मिळणारी विष्ठ आहे त्याला या ठिकाणी आपण शेणखत म्हणतो। त्याचबरोबर जो काही पालापाचोळा असतो त्याला कुजवल्यानंतर जे काही खताची निर्मिती होते त्याला या ठिकाणी आपण कंपोस्ट खत असे म्हणतो। पाहूया आपला प्रश्न क्रमांक 6, जो की मित्रांनो या ठिकाणी भारत नृत्य कला म्हणजेच आर्ट अँड कल्चर या सेक्शन पासून आहे। सरळ प्रश्न पाहूया, खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1, तरंगम हा कुचिपुडीचा एक अनोखा पैलू आहे जिथे नर्तक रंगीबेरंगी विस्तृत पोशाख परिधान करतात ज्यामध्ये अनेकदा पारंपरिक पोशाख असतो। विधान 2, भरतनाट्यम मधील मूळ तालबद्ध एकक ताल आहे। तर मित्रांनो या ठिकाणी कोणते विधान बरोबर आहे हे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला चर्चा करायची आहे ती कुचिपुडी या नृत्य प्रकाराची। मित्रांनो कुचिपुडीमध्ये तरंगण हा एक प्रकारचा पैलू आहे ज्यामध्ये जी काही ब्रॉसची प्लेट असते या ब्रॉसच्या प्लेटवर जो काही नर्तक आहे स्वतःला बॅलन्स करतो त्याच वेळी त्याच्या डोक्यावर एक छोटेसे मडके किंवा भांडे असते। यामध्ये या ठिकाणी जे काही ब्रासची प्लेट असेल त्यावर आणि जे काही डोक्यावर मडके आहे याला बॅलन्स करण्याची जी काही कला आहे त्याला कुचिपुडीमध्ये तरंगम असे म्हणतात। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचे ठरेल, मात्र विधान क्रमांक 2 अगदी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी, केवळ विधान 2 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी US फेडरल रिझर्व्ह संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या मार्गाने US फेडरल रिझर्व्ह दर कपातीचा भारतातील विदेशी गुंतवणुकीवर परिणाम होतो अशा प्रकारचा इकॉनॉमिक्सचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे प्रश्न आहे। सरळ या ठिकाणी US फेडरलमुळे जी काही भारतामध्ये गुंतवणूक होते त्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल हे पाहूया। तर मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे की US फेडरल रिझर्व्ह म्हणजे काय। आपल्याकडे आपली सेंट्रल बँक आहे RBI, मग त्याच प्रकारे जी काही अमेरिका आहे अमेरिकेची सेंट्रल बँक आहे जिला की या ठिकाणी आपण फेडरल रिझर्व्ह बँक असे म्हणतो। जर या ठिकाणी फेडरल रिझर्व्हने
त्यांचे जे काही व्याजदर आहे त्यामध्ये जर कपात केली तर यामुळे काय होते, अमेरिकेमध्ये जी काही संपत्ती आहे किंवा अमेरिकेमध्ये केली जाणारी जी काही गुंतवणूक आहे त्यापासून भेटणार जो काही परतावा आहे तो परतावा या ठिकाणी कमी होतो। याचाच अर्थ या ठिकाणी अमेरिकेमधील जे काही गुंतवणूकदार आहेत ते विकसित राष्ट्राकडे त्यांची गुंतवणूक वळवतात। म्हणजेच या ठिकाणी भारतामध्ये जर अमेरिकेच्या US फेडरल म्हणजे सेंट्रल बँकेने व्याजदरामध्ये कपात केली तर भारतामध्ये विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ होते। प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय सी, भारतात विदेशी गुंतवणूक वाढेल। पाहूया प्रश्न क्रमांक 8 जो की मित्रांनो या ठिकाणी किनारपट्टी आणि किनारपट्टीवर ज्या काही वनस्पती आहेत त्या वनस्पती संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, खालील गोष्टींचा विचार करा ज्यामध्ये नंबर 1 खाऱ्या पाण्याचा पूर, नंबर 2 मायक्रोप्लास्टिक्स, नंबर 3 समुद्राच्या लाटा। वर नमूद केलेल्या घटकापैकी किती घटक किनारपट्टीवरील वनस्पतीवर परिणाम करतील अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। मित्रांनो जो काही समुद्र किनारा असतो त्या समुद्र किनाऱ्याच्या भोवती किंवा समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणावर आपल्याला वनस्पती जीवन दिसते, ज्यामध्ये खास करून जी खारफुटी आहे तिची वने या ठिकाणी आपल्याला दिसतात। या ठिकाणी समुद्र किनारा आणि त्या ठिकाणी असणारे जे काही वनस्पती आहे त्या वनस्पतीवर जे काही खारी पाणी आहे, समुद्राचं खारं पाणी आणि किंवा समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून बनणारे जे काही लाट आहेत किंवा जे काही समुद्राची भरती आणि ओटी होते त्यामुळे जो काही पूर येतो त्यामुळे या ठिकाणी या वनस्पतीवर परिणाम होतो। त्याचबरोबर अलीकडील काळामध्ये मायक्रोप्लास्टिकचं समुद्रातील पाण्यामध्ये वाढलेले जे काही प्रमाण आहे त्यामुळेही या ठिकाणची जी काही वनस्पती आहे त्यावर परिणाम होतो आणि या ठिकाणी समुद्राच्या लाटामुळेही या ठिकाणी जी काही वनस्पती आहे त्यावर परिणाम होतो। म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी वरील सर्व बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी शून्य आधारित बजेटिंग संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। शून्य आधारित बजेटिंग याचा संदर्भ देते, म्हणजे शून्य आधारित बजेटिंग म्हणजे काय असा सरळ तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी शून्य आधारित बजेटिंग म्हणजे काय हे सर्वप्रथम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपल्याला 2024 आणि त्यानंतर 2025 अशा 2 वर्षासाठी बजेट म्हणजे अर्थसंकल्प निर्माण करायचा आहे। 2024 मध्ये फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा जो काही मिनिस्ट्री आहे त्यासाठी या ठिकाणी 3000 कोटीचं बजेट आवंटित करण्यात आलं आहे। मग या ठिकाणी 2025 मध्ये आपण काय करतो, सध्याच्या बजेटच्या प्रणालीनुसार या ठिकाणी 2024 मध्ये 3000 दिला आहे, म्हणजे या ठिकाणी 2025 मध्ये आपली अर्थव्यवस्था विकसित होत आहे। याचा अर्थ 2025 मध्ये या ठिकाणी आपण 3500 म्हणजे 500 कोटीने या ठिकाणी बजेटची जी काही अमाउंट आहे त्यामध्ये वाढ करतो। अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे। परंतु झिरो आधारित बजेटिंग जी आहे त्या झिरो बेस बजेटिंग मध्ये मित्रांनो या ठिकाणी मागच्या वर्षी मंत्रालयाला किती बजेट देण्यात आलं याचा कसलाही विचार केला जात नाही। या ठिकाणी तो जो आकडा आहे तो झिरो गृहीत धरला जातो आणि त्यानंतर जी काही नवीन बजेट आहे ते तयार केलं जातं आणि त्या मिनिस्ट्रीला या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती रक्कम दिली जाते। प्रश्न क्रमांक 9 योग्य उत्तर राहील पर्याय सी, एक अंदाजपत्रक पद्धत जिथे प्रत्येक खर्चाचा आयटम मागील वर्षाच्या खर्चाच्या पातळीकडे दुर्लक्ष करून वर्तमान कालावधीसाठी न्याय्य आहे। अशा प्रकारची जी काही बजेटिंग आहे तिला या ठिकाणी आपण झिरो बेस बजेटिंग असे म्हणतो। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी युनियन बजेट 2024-25 संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, द प्रायमरी गोल ऑफ द National Research Foundation is to generate profit from funded research project. Number 2, the Union Budget 2024-25 has increased the budget allocation to scientific research and development. Which of the above statement are correct? That is our question. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। या ठिकाणी जो काही नॅशनल रिसर्च फंड निर्माण करण्यात आला आहे त्याचं मुख्य किंवा प्रायमरी जे काही गोल आहे ते म्हणजे आपल्या देशामध्ये जे काही इनोव्हेशन आहे, जे काही रिसर्च आहे त्याला प्रमोट करणे, त्यामध्ये वाढ करणे हे मुख्य उद्देश किंवा गोल या ठिकाणी आपल्याला नॅशनल रिसर्च फाउंडेशनचा असलेला दिसतो। प्रॉफिट जनरेट करणं हा या फाउंडेशनचा उद्देश नाहीये, म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते आपलं चुकीचं
आहे आणि या ठिकाणी युनियन बजेट 2024-25 मध्ये जे काही सायंटिफिक रिसर्च आणि डेव्हलपमेंट आहे यासाठी अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे। हे स्टेटमेंट या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली स्टेटमेंट 2 इज करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 6 ऑगस्टचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील। येणाऱ्या काळामध्ये लवकरच या ठिकाणी आपली जी काही डिस्कशन आहे त्याची PDF ही त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।